करण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण या पुण्यभूमीत तथा प्रधान केंद्रात आपण आलात। गेले काही तासांपासून आपण बहुविध सेवेमध्ये पारायण झालेला होता। सकाळी भोपाळीनंतर आज गुरुवार आणि रविवारी इथे स्वामींचा जनता दरबार भरवला जातो आणि त्यामध्ये देशातून जगातून आलेल्या तमाम मुमुक्षित आणि भाविक यांच्या समस्यांना लेखी उत्तर दिलं जातं। तथापि आपण सकाळी आज श्री स्वामी चरित्र सारामृताचं सामुदायिकरित्या पारायण केलेलं आहे। या कलियुगाचे सर्वासर्व पालक चालक मालक भगवान स्वामी महाराज आहेत आणि या कलियुगात झाडाची पानं सुद्धा त्यांच्या आज्ञेवातून हलत नाही, एवढं सामर्थ्य आणि ऊर्जा स्वामींच्या सेवेत आहे। म्हणून आपण उगत आला नाही, स्वामींची ऊर्जा मिळून निर्माण होणाऱ्या तमाम दैविक भौतिक आध्यात्मिक आणि वैयक्तिक समस्यांवर मात करण्यासाठी, आपला देश आणि धर्म पाळण्यासाठी, संस्कृती पाळण्यासाठी आपण खरं तर आलेला आहोत। आणि म्हणून आपण सकाळी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलेलं आहे। तदनंतर आपण ऐक्य मंत्र आणि त्याचं महत्त्व समजावून घेतलेलं आहे की आपल्या कुटुंबापासून तर देशापर्यंत जगापर्यंत या विश्वात जनतेला मानवजातीला मनशांती हवी आहे, अन्य बाकी काही नको आहे। म्हणून देशात मनशांती वाचून सर्व व्यर्थ आहे। तुम्ही गेल्या काही महिन्यापासून बघत आहात जगात आणि देशात आज 6 महिने उलटले तरी पाऊस थांबत नाही आणि अजून किती दिवस तो येईल हे सांगता येत नाही। कदाचित अजूनही काही महिने पावसाळा संपणार नाही अशी चिन्ह दिसत आहे आणि ही गोष्ट देशाच्या जगाच्या शेतकऱ्यांच्या मानवजातीच्या कुठल्याही दृष्टीनं उचित नाही। म्हणून हे सर्व धोकेदायक बाबी आम्ही गेली 2 महिन्यापासून आपणासमोर सातत्यानं मांडत आहोत। नुसतंच मांडत नाही तर त्यावर मात करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी या कार्यातून खूप मोठ्या सेवा करत आहोत आणि आपणही त्यात कृपया सहभाग घ्यावा हे आवाहन आपणाला करत आहोत। आगामी काही कालावधीमध्ये अतिवृष्टी, सुनामी, भूकंप, दंगली, मोर्चे, जी नेपाळची स्थिती झाली ती साऱ्या जगाची आणि देशाची आणि गावांची होण्याच्या मार्गावर आहे। ही अत्यंत धोकेदायक बाब जगाची आणि देशाची आपणासमोर मांडलेली आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून आपण सातत्यानं यावर उपाययोजना पण करत आहोत। परंतु उपाययोजना करताना सहभागी होणाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक